एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। पत्राद्वारे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची केली मागणी। राज्यातील रिक्षा चालकांना मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दिलासा। मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ। सरनाईकांचा निर्णय थेट मुख्यमंत्र्यांनी फिरवला। सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र। वडेट्टीवारांचा आरोप, पुराव्याशिवाय आरोप माफी मागावी। खासदार सुप्रिया सुळेंचा पलटवार। वाढता वाद पाहता विजय वडेट्टीवारांनी मागितली माफी। नेपाळला दुसऱ्या पुराचा धोका। हवामान खात्याचा इशारा। महापुरात आतापर्यंत जवळपास 359 जणांचा मृत्यू। नेपाळच्या पूर परिस्थितीत अडकलेल्या भारतीयांसाठी शिवसेना शिंदे सेनेची मदत पथक रवाना। शिवसेना नेते राहुल कनाल यांच्या नेतृत्वाखाली अडकलेल्या भारतीयांसाठी मदतीचा हात। नेपाळमधील पुरानंतर बिहार, उत्तर प्रदेशातील सीमावर्ती भाग अलर्ट मोडवर। गंडक आणि कोसी नदीच्या पाणी पातळीवर प्रशासनाचं बारकाईने लक्ष। संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन एनडीआरएफ पथक तैनात। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्तारानं। मी विखे पाटील लाड यांना मागण्या लिहून पाठवल्या आहेत। मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही। हे शेवटचं आंदोलन होणार आहे, आता मी थांबणार नाही, असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। मराठ्यांनो सावध रहा, मुंबईची तारीख कधीही जाहीर होईल, असं देखील जरांगेंनी म्हटलंय। वर्षावर जाणारा कोण आंदोलन करू देत नाही तेच बघतो, असा इशारा देखील मनोज जरांगेंनी दिलाय। लाडभाऊ येणार होते, सामंत साहेब येणार होते, विखे पाटील साहेब येणार होते। काहीतरी लेख हजवा तपासणं चालू आहे त्यांचं, म्हणून ते आज 27ला आले नाहीत। मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलंय, विखे पाटलाला लाडभाऊला मी लिहून पाठवले मागण्या। हे झाल्याशिवाय, याची अंमलबजावणी झाल्याशिवाय महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सुद्धा लक्षात घ्या, मी हे आंदोलन थांबवणार नाहीये। वेळेप्रसंगी मेलो तरी चालन, कारण ही मी लढणारा मराठा आहे। मी समाजाच्या लेकरासाठी लढतोय। मी पुरा आयुष्य माझ्या समाजाच्या पायावर ठेवलंय, त्यांच्यासाठी मी झुंजतोय। मग मराठ्यांनी सुद्धा मला लढू लागायचंय, मला त्रास देतात, मला झुंजू लागायचंय। मी थांबणार नाहीये, हे आंदोलन थांबणारच नाहीये। शेवटचं आंदोलन होणार आहे मराठ्यांच्या भविष्याचं, हे मी रात्री त्यांना सांगितलं। त्यांना सगळ्या मागण्या लिहून पाठवल्यात। 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही। मराठी शिकण्यासाठी रिक्षा चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। तोपर्यंत कारवाई होणार नाही, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। त्यानंतर आता रिक्षा चालकांनी प्रतिक्रिया दिली। परराज्यांमध्ये ज्याप्रमाणे त्यांची बोलीभाषा बोलली जाते, त्याप्रमाणे आपण महाराष्ट्रात राहतो, तर थोडीफार मराठी यायलाच हवी। मराठी प्रवासी आमच्याशी अगोदरपासून मराठीत संवाद बोलले असते, तर आतापर्यंत आम्ही थोडीफार मराठी बोलू शकलो असतो। मराठीत संवाद साधणं आमच्यासाठी आणि प्रवाशांसाठी फायदेशीर आहे। शासनानं आम्हाला मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिली, त्याबद्दल आम्ही शासनाचे आभार व्यक्त करतो। भिवंडीत गजेंद्र मडवी यांनी आम्हाला मराठीचे क्लास सुरू केले आहेत, यासाठी त्यांचेही विशेष आभार मानतो। पाहिजे ना, आहे का नाही? थोडी बहुत तर मराठी शिकायला पाहिजे ना तुम्ही ने। तुम्हाला हे एक्झाम घेतली आम्ही, 4 हप्ता एक्झाम घेतलेली आहे, तुम्हाला सर्व्हिस द्यायचा आहे, थोडी बहुत तर मराठी यायला पाहिजे की नाही? मला हे 105 दिवसाचा टाइम दिलेला होता ना, 105 दिवसात तुम्ही मराठी शिकल्याने मग काय झाला? तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता ना। मग अमरावतीच्या अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग कार्यालयाबाहेर विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या बेमुदत आंदोलनानं आता आक्रमक वळण घेतलंय। विविध मागण्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनातून केल्या आहेत। मागण्या पूर्ण न झाल्यानं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी आता अमरावतीहून थेट यवतमाळकडे कूच केलं। यवतमाळ या ठिकाणी आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला। मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे होण्याची शक्यता आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहित खडे यांनी।
मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे तर धरणे आंदोलन सुरू होतं. आज या आंदोलनानं जे आहेत आक्रमक पवित्रा घेतल्याचं एकंदरीत चित्र अमरावतीमध्ये पाहायला मिळतंय. संपूर्ण आदिवासी विद्यार्थी जे आहेत यवतमाळच्या दिशेनं या ठिकाणी रवाना झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते. आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानाबाहेर संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते धरणं आंदोलन करू असा एकंदरीत पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते आता यवतमाळच्या दिशेनं निघाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असेल किंवा बिरसा मुंडांचा फोटो हाती घेऊन आणि वेगवेगळे या ठिकाणी नाऱ्यांचे हे त्या सुद्धा हाती घेऊन विद्यार्थी या ठिकाणी निघालेले आहेत. हजारोच्या संख्येनं विद्यार्थ्यांची या ठिकाणी संख्या दिसून येत आहे. संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते आता यवतमाळच्या दिशेनं निघालेले आहेत. अमरावतीच्या चांदोली मार्गे हे संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते यवतमाळकडे जाणार आहेत आणि संपूर्ण विद्यार्थी जे आहे सध्या अमरावतीवरून निघाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. आपल्यासोबत आदिवासी संघटनेचे काही पदाधिकारी सुद्धा आहेत. मोठ्या संख्येनं जे आहेत त्या ठिकाणी पदाधिकारी असो किंवा संपूर्ण आदिवासी विद्यार्थी सुद्धा यवतमाळच्या दिशेनं निघाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू होतं. या आंदोलनाला आता नेमका वेगळा पवित्रा घेतल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते. काय नेमक्या मागण्या होत्या आणि कोणत्या दिशेने आपण जातात आणि काय मागण्या आहेत? 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने अन्यायकारक आदिवासींचं पूर्ण शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त करणारा जी आर काढला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन 10 ते 12 दिवसापासून सुरू आहे. मागच्या 8 दिवसापासून अमरावतीच्या अपर आयुक्त कार्यालयावर आंदोलन सुरू आहे. परंतु आदिवासी मंत्री, आदिवासी सचिव, आदिवासी आयुक्त यावर एक शब्द काढायला तयार नाही. आणि आज आम्ही इशारा दिला होता विद्यार्थ्यांनी की आम्ही आदिवासी विकास मंत्र्यांच्या यवतमाळ येथील घराला घेराव करणार आहोत. तर सकाळपासून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामी लागली होती की आदिवासी अमरावतीतून यवतमाळला निघाले नाही पाहिजे. परभणीत स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांमध्ये नाराजी आहे. स्मार्ट मीटरमुळे भरमसाठ वीज बिलांचा आरोप या ठिकाणी करण्यात येतोय. तमिळनाडू राज्यात स्मार्ट मीटर बंदी घालण्यात आली. स्मार्ट मीटरची महाराष्ट्रात सक्ती का असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे. परभणीमध्ये स्मार्ट मीटर लावल्या जात आहे, पण या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आवाची सव्वा लाईट बिल येऊन ग्राहकांना त्याचा भुर्दण पडत आहे. यापूर्वी जी मीटर होती ती चांगल्या पद्धतीने चालायची, पण त्याचं बिल पण कमी यायचं. पण ह्या स्मार्ट मीटरमुळे 4, 5, 6 हजार रुपये लाईट बिल येत आहे. त्यामुळे ग्राहक सध्या त्रस्त झाला आहे. आपण सध्या आज आपल्याला ह्या महिन्यामध्ये किती लाईट बिल आलं? मला ह्या महिन्यामध्ये 4-4.5 हजार बिल लाईट बिल आले. आणि पहिलं मला सर्वसाधारण साधारण मीटरमध्ये 1800, 1600, 2000 रुपये यायचं आणि लाईट तेवढेच. युनिट तेवढंच साधारण पडतो. ह्याच्यामध्ये युनिट किती पडतात आणि काय पळतंय काय सांगत नाही. लुट लाईट लागते आपला आणि ते मीटर पुढेच पळते. अशी परिस्थिती आहे मीटरची. काय किती महिन्याला किती लाईट बिल येतं तुम्हाला? आता मला ह्या पहिलं 2020 म्हणतो ना, पहिलं 1800-1600 येत होतं. आता 3500, 4000 जवळ मीटर यायले, दुप्पटच बिल यायले. पूर्वीचे चांगले होते की आता ही आणि पूर्वीचं मीटर चांगलं होत होतं. ते कळत होतं माणसाला किती युनिट पडायले, काय व्हायलंय, किती आपले लाईट जळायले. असं ह्या मीटर मध्ये ते पहिले जेवढे लाईट तेवढेच लाईट, पण ते याच्यात काही दिसत बी नाही आणि ते दाबाय गेलं तर आपल्याला कळत बी नाही आणि ते लाईट लागते ते मीटर पळत राहते. त्याच्यामुळे किती बिल दुप्पटच. पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. मध्यरात्री 1:30च्या सुमारास शिल्पाने गळफास घेतला. त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि पती सचिन घरात असूनही बेडरूममध्ये का नव्हता असा सवाल उपस्थित होतोय. पोलिसांच्या प्रथमदर्शनी पंचनाम्यातही ही बाब समोर आली आहे. पती सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणात पती, सासू सासरे आणि दिराला 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाकड पोलिसांकडून या दृष्टीने देखील आता तपास सुरू झाला आहे. त्याने आत्महत्या केल्याबाबत माहिती प्राप्त होताच आम्ही घटनास्थळी जाऊन सर्व चौकशी केली आणि मृतकाचा भाऊ याने आमच्याकडे फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आम्ही BNS कलम 108, BNS कलम 85 आणि 3-5 अशा कलमाने गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यामध्ये आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहेत. त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केला असता माननीय न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे
अटकेत असलेले व्यक्ती कोण कोण आहेत, त्या विवाहित महिलेशी त्यांचं काय नातं होतं आणि त्यांच्यावरती नेमके काय काय आरोप आहे? अटकेत असलेले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्या मृतकाची सासू, मृतकाचे सासरे, मृतकाचा दीर आणि मृतकाचा नवरा असे 4 आरोपी आहेत आणि त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, शारीरिक मानसिक छळ करणे अशा प्रकारचे तक्रारी आहेत. शहापूरच्या टेंभा आदिवासी आश्रमशाळेतील विनयभंग प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी तब्बल 21 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवलेत. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर आरोपी कर्मचारी गणपत गवळी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात BNS कलम 74 आणि पोक्सो कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे याच आरोपी विरोधात 2024 मध्ये अघई आश्रमशाळेत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. तरीही त्याची टेंबा आश्रमशाळेत नियुक्ती कशी झाली असा सवाल आता उपस्थित होतोय. आश्रमशाळेतील रिक्त पदं, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि प्रशासनाचा भोंगळ कारभारही समोर आलाय. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी पालक आणि नागरिकांकडून आता केली जाते. गुन्हा क्रमांक 447/2026 BNS कलम 74 तसेच पॉस्को ऍक्ट कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये शासकीय माध्यमिक आश्रमशाळा टेंबा या ठिकाणची ती घटना आहे 23 ऑगस्टची. त्यामधील जी पीडित मुलगी आहे ती जेवण केल्यानंतर तिचं ताट धुण्यासाठी जात असताना त्याच आश्रमशाळेत वर्ग 4 मध्ये काम करणारा एक आरोपी त्याने त्या मुलीला जाताना हातावर, दंडावर आणि पाठीवर स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केलेली आहे. त्याबद्दल शहापूर पोलीस स्टेशन येथे 26 ऑगस्टला गुन्हा दाखल आहे. 26 ऑगस्ट रोजीच आरोपीला तात्काळ आपण ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहोत. सदर घटनेमध्ये पीडितेसोबत अजूनही बाकी 21 मुली आहेत ज्यांनी पण ते सांगितलेले आहे की त्यांच्यासोबत पण विनयभंगाचा प्रकार झालेला आहे. सध्या तपास सुरू आहे, कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सदर आरोपीवर 2024 साली 99/2024 सेम विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. 354 गुन्हा दाखल आहे. अमळनेरमध्ये 2 मुलांसह दाम्पत्यानं रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून चौघांनी जीवन संपवल्याची माहिती आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले. आत्महत्येपूर्वी तरुणाचा भावनिक व्हिडिओ देखील समोर आला आहे. सकाळी 5:28 वाजेच्या सुमारास एक दुर्घटना घडलेली होती. रेल्वेच्या समोर एक कुटुंब समोर येऊन त्यांनी आत्महत्या केलेली होती. त्याच्यामध्ये सुनील भिल, पार्वती भिल, राज भिल आणि सनी भिल असे 4 लोक मयत झालेले होते. त्या संबंधाने जो सुनील भिल आहे त्याच्या बहिणीने तक्रार दिलेली आहे की सदर प्रकरणामध्ये पार्वताबाई भिल हिला वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न एक सीताराम तानकू भिल उर्फ गटलू हा वारंवार मुकादम आहे, तो संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. त्यातून पती पत्नीमध्ये वादविवाद होत असल्याने सदर जो सीताराम तानकू भिल आहे त्याने सदर कुटुंबाला आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून फिर्याद दिलेली असल्याने अमळनेर शहर पोलीस स्टेशन येथे सदर बाबत गुन्हा दाखल करून आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे. पुढील कार्यवाही करीत आहोत. सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. आज नारळी पौर्णिमेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर पाहायला मिळालं उत्साहाचं वातावरण. आमदार निलेश राणे यांनी विधिवत पूजा करून समुद्राला अर्पण केलं श्रीफळ. लातूरमध्ये व्याजाच्या पैशांचा तगादा जीवावर बेतला. 45 वर्षीय शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी 3घांवर गुन्हा. वसुलीसाठी वारंवार शिवीगाळ आणि धमकी दिली जात असल्याचं उघड. अहिल्यानगरमध्ये डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त पुरस्काराचं वितरण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते करण्यात आला गौरव. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिर्डीत घेतलं साईबाबांचं दर्शन. साईचरणी राखी अर्पण करून भाविकांना दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. परभणीत शेतातील अॅल्युमिनियम तार आणि विखाली जुगाराचा अड्डा. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून केली कारवाई. नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी अनोखी नारळ लढवण्यास स्पर्धा. स्पर्धेनं वेधलं उपस्थितांचं लक्ष. पारंपरिक खेळाला आधुनिक काळातही जिवंत ठेवण्याचा उद्देश.
बुलढाण्यात नुकसान भरपाई नाकारल्याने 81 वर्षीय शेतकऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. पंचनामा करताना यादीत फेरफार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप. नेपाळमध्ये गेलेले खानदेशातील सर्व भाविक सुखरूप. 250 भाविक नेपाळमधून परतीच्या प्रवासाला. जालन्यात मराठा कुणबी प्रमाणपत्रांसाठी हेल्पलाईन कक्ष. कक्षामार्फत आवश्यक कागदपत्र, पुरावे, अर्ज प्रक्रिया तसेच अभिलेखांमधील कुणबी नोंदी शोधण्याबाबत मार्गदर्शन. आणखी काही विशेष व महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.